नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी चहाचा मसाला कसा बनवायचा व कडक मसाला चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चहा परफेक्ट होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत त्यामुळे नक्की पहा। तर इथे वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण चहाचा मसाला बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे 25 ते 30 हिरवी विलायची घेतली आहेत, 3-4 इंच एवढं दालचिनी घेतलं आहे, सुंठ 2 इंच सुंठ अशी बारीक करून घेतली आहे, 10-12 काळी मिरी, 10-12 लवंग आणि 1 चमचा बडीशोप घेतली आहे। हे सर्व सुरुवातीला आपल्याला छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर गॅसवर पॅन ठेवला आहे, 2-3 मिनिटे याला सतत हलवत आपण हा मसाला भाजून घेतला आहे। नंतर एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेत आहे। पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे थंड झाले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत। तर सुंठाचे तुकडे मोठे मोठे असल्यामुळे आधी मी एकदा याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। नंतर याच्यात मी थोडं केशरच्या काड्या घालणार आहे आणि जायफळ किसून घालणार आहे आणि आणखी एकदा हे सर्व मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे। तर इथे थोडंसं जायफळ मी किसून घातलं आहे आणि मिक्सरला एकदा आणखी फिरवून घेतलं आहे। तर हा मसाला 2 ते 3 महिने फ्रीजच्या बाहेर सुद्धा आरामात टिकतो। इथे मी काचेची बाटली घेतली आहे, त्याच्यात मी हा मसाला भरून घेतला आहे। तर आपला हा घरच्या घरी चहाचा मसाला बनवून तयार आहे आणि आता आपण लगेच हा मसाला वापरून चहा बनवणार आहोत। तर परफेक्ट चहासाठी इथे मी तुम्हाला जेवढा चहा बनवायचा आहे त्याच्या निम्मं एवढं पाणी घातलं आहे, कारण दूध घट्ट असल्यामुळे थोडंसं पाणी इथे आधी मी उकळायला ठेवलं आहे। नंतर चहापत्ती घातली आहे, पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर चहापत्ती घातली आहे, म्हणजे लगेचच चहापत्तीचा कलर उतरतो। आणि अर्धा चमचा इथे मी बनवलेला चहा मसाला घातला आहे। छान उकळी आल्यानंतर पाहू शकता चहाला एकदम छान कलर आला आहे। याच्यामध्ये आता दूध घातलं आहे। दूध हे जास्त गरम किंवा जास्त थंड घालायचं आहे नाही, नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध आपल्याला चहासाठी घालायचं आहे। आणि तुम्हाला जेवढा चहा गोड हवा असेल त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता। हे लक्षात ठेवायचं, साखर दूध घातल्यानंतर शेवटी ॲड करायची आहे। आणि इथे मंद गॅसवरच आपल्याला चहा व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे। थोडासा चहा उकळायला लागलं की या पद्धतीने पळीने सतत ढवळत राहायचं आहे आणि बारीक गॅसवर छान चहा आपल्याला शिजू द्यायचा आहे। चहा मसाला बनवत असताना त्यात तुम्ही तुळशीच्या मंजुळासुद्धा ॲड करू शकता। तर इथे 5 मिनिटे छान चहाला उकळी येऊ दिली आहे, छान कलर आपल्या चहाला आला आहे। तर कुडकुडत्या थंडीमध्ये असा चहा हा प्रत्येकालाच पिऊ वाटतो। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरच्या घरी चहा मसाला नक्की बनवून पहा। जेवढा जास्त वेळ तुम्ही बारीक गॅसवर चहा शिजवाल तेवढा कलरही चहाला छान येतो। तर पाहू शकता इथे गॅस मी कमी जास्त करत या पद्धतीने चहा व्यवस्थित उकळवून घेत आहे। तर इथे आपला चहा व्यवस्थित शिजला गेला आहे। गॅस बंद करूयात आणि लगेचच गरम गरम चहा आपण गाळून घेऊयात। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज
सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.